नांदेड़ के नवनिर्वाचित खासदार वसंतराव चौहान ने आज नांदेड़ शहर में पत्रकार परिषद को संबोधित किया। उन्होंने इस मौके पर मीडिया को आने वाले विधानसभा मतदार संघ को लेकर पार्टी की तैयारियों से वाकिफ करवाया। वसंत चौहान ने कहा कि लोकसभा चुनाव के परिणामों के बाद नांदेड़ जिले में कांग्रेस पार्टी पहले से ज्यादा मजबूत हुई है और नांदेड़ के ज्यादातर विधानसभा मतदार संघों में पार्टी का दबदबा अभी बरकरार है। वसंत चौहान ने कहा कि पिछले 40 सालों से नांदेड़ जिला कांग्रेस पार्टी का गढ़ रहा और इस गढ़ को बरकरार रखने के लिए वो और नांदेड़ जिला कांग्रेस कमिटी हर मुमकिन कोशिश करेगी। आहे आता राजकीय घडामोडी आता नवीन चालू झाल्या, येणाऱ्या काळामध्ये त्याला आता विधानसभा आहेत। आमची तर अपेक्षा आहे, मी कालही भोकरला बोललो, आता भोकर हा काँग्रेसचा गड मानला जातो आजपासून नाही 40 वर्षाचा, आणि तो गड सावध राखण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आम्हाला आम्ही असतील, भोकरची मंडळी असतील आणि नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी असेल, प्रामुख्याने त्या ठिकाणी काम करायला राहून हा गड कायम काँग्रेसच्या ताब्यात राहील कसा ह्या दृष्टीने आम्ही काम करणार आहोत। येणाऱ्या काळामध्ये आता आमच्या दक्षिणची भवनांची निवडणूक आहे, हा सुद्धा गड या ठिकाणी काँग्रेसच्या ताब्यामध्ये राहिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, हे आम्हाला या ठिकाणी ग्वाही द्यायची आहे। दुसरा मुखेड तालुका आहे, मुखेड तालुक्यामध्ये आज तुम्ही बघितलं की मुखेडमध्ये कालच्या निवडणुकीमध्ये मतदान हे प्रामुख्याने माझ्या बाजूने झालं। एक 2-3 हजारचा फरक आहे, नाही अशातला भाग नाही, तोही फरक माननीय माजी आमदार हनुमंतराव बेंडकर साहेबांच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी भरून निघणार आहे आणि मुखेडची सुद्धा जागा आम्हाला या ठिकाणी हातात आल्याशिवाय गप्प बसता येणार नाही, आज मी आपण ठामपणे सांगतो। बाकी कंधार आहे, कंधार शेका पक्षाचा मित्र आहे, आमच्या आघाडीचा मित्र आहे। आता कालच काहीतरी बातम्या वाचल्या आम्ही, काही हरलेली मंडळी कंधारमध्ये सोयीपण जमते का हे पाहण्याच्या मार्गावर आहेत। आता कंधार हा शेका पक्षाचा आमदार तिथं आहे आणि काँग्रेस पक्षाने काम त्या ठिकाणी चालू केलेलं आहे, नाही अशातला भाग नाही आणि अभियान चालू आहे। आता उद्या पक्षसृष्टी काय निर्णय घेईल यावर आता या ठिकाणी अवलंबून आहे। आणि इतर आता उत्तरमध्ये बी आहे, उत्तरमध्ये सुद्धा काँग्रेसचा उमेदवार आम्ही देणार आहोत, देगलूर बिलोलीमध्ये सुद्धा काँग्रेसचा उमेदवार देणार आहोत, आता इथं भोकरमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी काँग्रेसचा जिल्ह्यातल्या जिथं मतदारसंघ आहेत 9 मतदारसंघ या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षाचा उमेदवार देऊ। या ठिकाणी काँग्रेस पक्षाची ताकद मागच्यापेक्षा अधिक पटीनं कशी वाढेल या दृष्टीने जोमानं कामाला आम्ही इथं बसलेले सर्व या मंचावरील कार्यकर्ते जोमानं कामाला लागणार आहेत, ही आमची या ठिकाणी अपेक्षा आहे। आता काय विचारायचं असेल तो विचार। काय आहे ना, मित्र पक्षाबरोबर आघाडी आहे, आघाडी जे ठरवेल तरच आम्ही तर मागणार। समजा आघाडीमध्ये जो काय निर्णय होईल, सृष्टीचे कमी म्हणलं ना, सृष्टीचे काय निर्णय घेईल त्या ठिकाणी मुस्लिम समाज की जानिब से की गई रायदही और मुसलमानों के प्रतिनिधित्व के सवाल पर उन्होंने कहा कि इस बात का फैसला पार्टी आला कमान करेगा। अभी नांदेड़ से मैं बोलता हूँ एमएलसी चुनाव होने वाले हैं, बहुत से लोग वहाँ पे डिमांड करने वाले हैं, जो भी आप सिर्फ निर्णय लेंगे, मुस्लिम समाज हो या इतर समाज हो, वो प्राधान्य अपने पार्टी के हिसाब से वो देने वाले। 15 साल से मुद्दा होता है, लेकिन पार्टी के लीडरों ने अभी तक समाधान ना करे। देखा ऐसे उम्मीद है कि इस मर्तबा पार्टी सोचेंगे दोबारा। 15 साल में कारोबारी दूसरे थे, अभी कारोबारी बदल गए, नांदेड़ जिले के कारोबारी दूसरे आए, वो अभी दूसरी पार्टी में है। लेकिन हमने सिफारिश की कि ये मसला 10-15 साल से चालू है एमएलसी का, और कोई भी ओबीसी समाज को या मुस्लिम समाज को यहाँ से एमएलसी देना चाहिए, हमने रिकमेंड पार्टी से किया।
तुम बोले वो बात सही है, मैंने उसको ना नहीं बोलता हूँ, लेकिन अभी ये सब पार्टी का हिसाब है। नेता हाँ? हो है, अब वो पार्टी वाले ऊपर जो अपन जैसा डिसीजन लेंगे उस हिसाब से काम करेंगे। ये तो मेरे हाथ में थोड़ा नहीं, हमारे ऊपर और दो पार्टी है, स्टेट गवर्नमेंट है, सेंट्रल गवर्नमेंट है, उन्होंने निर्णय लेने वाले।